सर नमस्कार. एमपीएससी करताय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे. निपुण सेतू. आता अनेक जण आहेत निपुण सेतू सर काय, या संदर्भात खूप जणांचे कॉल आहे. सविस्तर संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती या संदर्भात मिळणार आहे की एमपीएससी केलेले आहे. तर त्यांच्यासाठी निपुण सेतू आहे ती काय नेमकी खास गुड न्यूज कशा संदर्भात आहे ती सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया. बघा, एक ब्रीज तुम्हाला दाखवला. अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी राज्य सरकारचा नवा क्रांतिकारी निर्णय यूपीएससीच्या धर्तीवर घेतलेला आहे. आता काय निर्णय आहे, कोणता घेतलेला आहे ते सविस्तर आपण या ठिकाणी बघूया. बघा, हुकलेली संधी आणि शून्यातून सुरुवात. हुकलेली संधी आणि शून्यातून सुरुवात. स्टडी करा, प्रिलिम द्या, मेन्स द्या, इंटरव्ह्यू आहे आणि इथं तुमची रेषा मार्ग बदललाय, संपलाय, रेड झोन दिलाय. मुलाखत फेरीपर्यंत पोहोचूनही अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळणे. आतापर्यंत अंतिम यादीत नाव न आल्यास उमेदवारांना पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागत होती. राज्याच्या टॅलेंटचं हे मोठं नुकसान होतं. आता या ठिकाणी या मुलांसाठी हे निपुण सेतू आलेला आहे. नेमकं काय ते सगळं मिळणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. आता बघा, हे निपुण सेतू म्हणजे काय आहे. निपुण सेतू टॅलेंट आणि संधीला जोडणारा महत्वाचा पूल आहे. यामध्ये काय दिलंय, एमपीएससी परीक्षा अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारचा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांच्या रोजगारासाठी थेट मार्ग सरकारने हा अवलंबला आहे, जो निपुण सेतू मध्ये दिलेला आहे. उमेदवारांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे हा या मागचा मुख्य उद्देश सरकारचा आहे. पुढचं बघा, आता यूपीएससीच्या प्रतिभा सेतू आपला जसा असा निपुण सेतू आहे तसा यूपीएससीने ऑलरेडी बनवलेला आहे त्यांचा प्रतिभा सेतू ची यशस्वी प्रेरणा घेऊन आपण हा निपुण सेतू बनवलेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग त्यांचा प्रतिभा सेतू आहे. मुलाखत फेरीपर्यंत पात्र पण अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी रोजगार संधी यूपीएससीच्या द्वारे या प्रतिभा सेतूतून दिली जाते. त्याच प्रकारे आता एमपीएससीने आपलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी निपुण सेतू महाजॉब अंतर्गत अंतिम निवडीसाठी शिफारस न झालेल्या उमेदवारांची माहिती सार्वजनिक व खाजगी संस्थांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात हा सेतू आहे. आता बघा, या संदर्भामध्ये कशा प्रकारे काम करत आहे. एकदाच परीक्षा अनेक संधी वेटिंग लिस्टचा नवा उपयोग त्यांनी दिलेला आहे. परीक्षा एक्झाम एका शासकीय विभागातील नोकरीसाठी परीक्षा दिलेली आहे तुम्ही, मग निपुण सेतू वेटिंग लिस्ट अंतिम यादीत हुकल्यास उमेदवारांचं नाव निपुण सेतूच्या वेटिंग लिस्ट मध्ये जमा केलं जाणार आहे. आणि तिथून बघा, तुमचं एक्झाम दिली तुम्ही आणि तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये राहिलात, तुमचं फायनल सिलेक्शन झालं नाही, वेटिंग मध्ये राहिला, तुमची यादी इकडे येणार निपुण सेतूकडे आणि ही लिस्ट जमा होऊन इकडे येणार दुसरा विभाग अदर डिपार्टमेंटला. दुसऱ्या विभागातील रिक्त जागांसाठी पुन्हा परीक्षा न देता थेट वेटिंग लिस्ट मधून जे उमेदवार असतील त्यांना उचलणार आणि तिकडे त्यांना नोकरी लावणार. त्यासाठी हे निपुण सेतू ऍप बनवलेलं आहे. आता याचा उपयोग जर पाहिलं तर बघा, एक सेकंद वेट करा. हा बघा, पुढं खाजगी आणि कॉर्पोरेट क्षेत्राची दारं आता खुली राहणार आहे. महाजॉब पोर्टलच्या अंतर्गत बघा, इथं महाजॉब दिले तुम्हाला. इकडे एक बाण दाखवलाय, मिडलला एक बाण दाखवलाय आणि साईडला एक बाण दाखवलेला आहे. काय आहे महाजॉब पोर्टल? सार्वजनिक संस्था, पब्लिक इन्स्टिट्यूशन, खाजगी कंपन्या आणि कॉर्पोरेट वर्ल्ड या सगळ्यांना एकत्र घेऊन हे महाजॉब पोर्टल तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी देणार आहे. तिथं ज्या काय जागा अवेलेबल असतील त्यानुसार बघूया अजून काय आहे त्यामध्ये. तर बघा, अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी थेट या संस्थांना पाठवली जाईल. कुठल्या संस्था? सार्वजनिक संस्था, खाजगी कंपन्या, कॉर्पोरेट वर्ल्ड, ज्यामुळे राज्याच्या टॅलेंटला खाजगी क्षेत्रातही मोठी त्या ठिकाणी मागणी मिळेल. मग काय होतंय, अनेक जण चांगले शिकलेले असतात, एमपीएससी मध्ये इंटरव्ह्यू पर्यंत जातात, जॉब लागत नाही, शेवटी त्यांना कुठेतरी काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागते. आता ती करायची गरज पडणार नाहीये. तुमचं एज्युकेशन चांगलं झालं असेल, तुम्ही एमपीएससी मध्ये आलात, निवड नसेल झाली तर या चांगल्या कंपन्या तुमची त्या ठिकाणी थेट निवड करतील. संधीची व्याप्ती 53 वरून 103 संवर्गामध्ये केलेली आहे. 53 पूर्वी
53 संवर्गासाठी परीक्षा घेतल्या जायच्या, आता टोटल 103 संवर्ग आहेत. 103 संवर्ग परीक्षा घेतली जाणार आहे. एमपीएससी आता अधिक व्यापक झाली असून उमेदवारांना प्रशासनाच्या विविध स्तरावर काम करण्याच्या दुप्पट संधी उपलब्ध आहेत. या निर्णयामागील प्रमुख घटक आहे निर्णयकर्ता आहेत. फडणवीस सरकार बेरोजगार उमेदवारांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. मागणी आणि पाठपुरावा भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी या संदर्भामध्ये शासनाकडे अधिकृत मागणी केली. अंमलबजावणी सामान्य प्रशासन विभाग निपुण सेतू पोर्टल सुरू करण्याची अधिकृत मान्यता आणि त्या ठिकाणी अंमलबजावणी सुद्धा केलेली आहे. आता जुनी पद्धत आणि नवीन पद्धतीतला फरक समजून घेणं गरजेचं आहे. बघा, उमेदवार प्रवासातील ऐतिहासिक बदल जर पाहिला असेल तर मापदंड अंतिम यादीत न आल्यास, बघा एक्झाम दिली, पूर्व दिली, मेन्स दिलेली आहे, पण फायनल जी यादी आहे ती यादीमध्ये आला नसेल, जुनी पद्धत शून्यातून पुन्हा तुम्हाला पूर्व मेन्स तयारी करावी लागायची. नवीन निपुण सेतू पद्धत नुसार मेरिट वाया जात नाही. निपुण सेतू पूल मध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाईल, तुमची वेटिंगला तिकडे लागले जाणार आहे. आणि ज्या वेगवेगळ्या तुम्हाला 3 महाजॉब पोर्टलच्या माध्यमातून कंपन्या आहेत, ठीक आहे, तिकडे तुम्हाला त्या ठिकाणी जॉब दिला जाणार आहे. विविध विभागांसाठी प्रत्येक विभागांसाठी स्वतंत्र परीक्षा देणे बंधनकारक असायचं पूर्वी. नवीन पद्धत एकाच परीक्षेच्या वेटिंग लिस्ट मधून इतर विभागात थेट तुम्हाला संधी दिली जाणार आहे. त्यानंतर नोकरीचं क्षेत्र केवळ सरकारी नोकऱ्यापुरतं मर्यादित होतं, कारण आपण एक्झाम तयारी करताना ह्या गव्हर्नमेंटसाठीच नोकरी तयारी करतोय. प्रायव्हेटला तर कोणी विचारतच नाही, मग तुम्हाला अनुभव लागतो तिथं. तर सरकारी, सार्वजनिक आणि खाजगी या क्षेत्राचे सुद्धा या मुलांसाठी आता पर्याय खुले राहतील. फक्त तुम्हाला एकच काम करायचंय, दिवसतोड मेहनत करायची, अभ्यास करायचा. नाही झालं शेवटी तर शेवटी मग हे होणार. आता हे लगेच होणार आहे का? साधारणतः याला वेळ लागेल, परंतु हे चांगला निर्णय आहे. जसं युपीएससीने केलेला आहे त्याच प्रकारे युपीएससीच्या धर्तीवर आता एमपीएससीने हा प्रयोग केलेला आहे. नक्कीच हा प्रयोग एक स्वागतार्ह आहे. अनेक मुलं आहेत, खूप मेन्स दिल्यात, 25-25 मेन्स दिलेल्या आहेत, अंतिम निवड होत नाहीये, डिप्रेशन मध्ये मुलं आहेत, तर त्यांसाठी खूप अत्यंत महत्वाचा निर्णय हा राज्य सरकारचा आहे. अंतिम टॅलेंट बघा, इकोसिस्टीम दिली, पारदर्शक आणि गतिमान प्रक्रिया एमपीएससी. त्यानंतर एमपीएससीचे उमेदवार एमपीएससी कॅन्डिडेट आहे, नाही जर निवड झाली महाजॉब पोर्टल, राज्य शासन आणि इकडे खाजगी क्षेत्र, म्हणजे एकूण तुम्हाला शासकीय आणि खाजगी क्षेत्राचा सुद्धा समन्वय राबवला जाणार आहे एमपीएससीच्या माध्यमातून सगळीकडे. एमपीएससी आता केवळ एक परीक्षा मंडळ राहिलेलं नाहीये, तर ते संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी टॅलेंट सोर्सिंग इंजिन बनलेलं आहे. हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला नेमकं हा निपुण सेतू काय आहे हे कळावं, या माध्यम व्हिडिओ बघण्याचा हा माझा एक उद्देश होता. आणि अनेक जणांचे कॉल होते की सर नेमकं हे निपुण सेतू काय आहे, अनेक जण त्याच ठिकाणी बोलताय. तर एकदम चांगल्या प्रकारे अतिशय तुम्हाला समजेल या भाषेत सगळी माहिती मांडलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल, यात कुठली शंका नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा, आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या. ठीक आहे, थांबतो.